मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डावखुरी हाताच्या फलंदाजापासून बाहेर निघणारा चेंडू किंवा तो काढण्याची क्षमता आहे गोलंदाज संग्रामकडे. फलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने सलामीसाठी संग्रामला पहिल्या मॅचमध्ये धाडलं गेलं होतं, सलामी देत असताना तितकं यश मिळालं नाही, परंतु इथे आपली उपयुक्तता सिद्ध करतायत गोलंदाजीमध्ये संग्राम पाटील. यावेळेचा स्लॉकचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये उपस्थित, फक्त एक धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाही. बघा, तुम्हाला एक्सलरेशन द्यावं लागेल, अदरवाईज 8 षटकांचा हा सामना आहे. जिकडे आपण बघितलं तर 4 षटके इथे संपतायत. 4 षटकांच्या अंती धावफलकावर धावा आहेत 25 आणि आतापर्यंत 4 महत्वपूर्ण फलंदाज इथे गमावलेले आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना फलंदाजी करणारा वन डे स्पेशल या संघाने. आदिमाया संघाचे संघ कर्णधार हनुमंत गाडगे साहेब मेहरबान यांच्या वतीने आपल्या खेळाडूंसाठी खरं तर इथे निश्चितच व्यवस्था केली जाते. जल ही जीवन हे असं म्हणतात, जल है तो कल है असंही म्हटलं जातं. जिसने पैसे को पानी पिलाया उसने समंदर को नीचा दिखाया असंही म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत 1-2 बाटल्या पोचवाव्यात म्हणून आहे. धन्यवाद. 4 षटकं संपतायत, 25 धावा धावपलकावर. आतापर्यंत 4 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली होती, ते आता बाहेर येईल आणि लगेचच 5व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. 5वं षटक सुरू होते मित्रांनो. आजच्या दिवसातील लीग स्टेजमधील तिसरा सामना तुम्ही कराड प्रीमियर लीग या स्पर्धेच्या 5व्या पर्वातील पहिल्या दिवसामध्ये अनुभवता आहात. 4 षटकं संपतायत, वेळ झाली समालोचन कक्षामध्ये बदल करण्याची. या ऐकूया पुन्हा एकदा या विभागाचं क्रिकेट गेली अनेक वर्ष ज्याने अनुभवलंय, तुमच्या आमच्यापर्यंत अत्यंत अनुभवाने पोहोचवलेलं आहे, असे समालोचक आमचे मार्गदर्शक दीपक मंडले सरांना या 4 षटकांसाठी ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद सुनील सर. दुपारच्या सत्रातला खेळ तर खरं तर मित्रांनो सुरू आहे आणि ज्यामध्ये आपण पाहतोय त्रिनय सुमित आणि त्यांच्या विरुद्ध वन डे स्पेशल हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 25, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती रोहित दूरवरच्या एंडकडनं त्याकडे सज्ज होत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी मिळवला होता. अप्रतिम बॅटिंग बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. इथे सुद्धा पहिला चेंडू त्यांनी टाकलाय जब्बारच्या दिशेनं, डॉट बॉल. डॉट बॉलने केले षटक क्रमांक 5 वर सुरुवात. हा चेंडू हवेमध्ये खेळला, डीप मिड विकेटला फिल्डर ओंकार साळवे चेंडूच्या खाली आणि संघनायकानं टिपला एक त्या ठिकाणी अवघड सोपा करून टाकला. जब्बार बाद. आज वन डे स्पेशल संघ खरं तर दुसरा सामनाही त्यांना खेळावा लागला होता. त्या सामन्यामध्ये आदिमाया स्पोर्ट्सनं 100+ धावा त्यांच्या विरुद्ध बनवल्या. सुरुवात खूप चांगली झाली होती. 2 षटकामध्ये 24-25 धावा झाल्या होत्या खरं तर वन डे स्पेशल संघाच्या, परंतु त्यानंतर मात्र ठराविक अंतरानं फलंदाज बाद झाले आणि त्यांना परतावं लागलं नक्कीच पराभवाच्या दिशेनं. ओंकारचा सुंदर झेल आपण पाहतोय खरं तर ॲक्शन रिप्लेमध्ये. न्यू बॅटर सनी मैदानावरती उतरतोय. मुबीन मुजावर माझ्याबरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. मला वाटतं उद्या ते आपल्याला खेळताना दिसतील. आपला नोकरी व्यवसाय सांभाळत खरं तर ते क्रिकेट खेळतात, जे हल्लीच्या काळामध्ये फार गरजेचं आहे. मी अनेक मैदानावरती युवा क्रिकेटपटूंना सांगत असतो, आधी आपली नोकरी, आपला व्यवसाय, सर्व काही गोष्टी व्यवस्थित सांभाळा आणि त्यानंतर क्रिकेटसाठी वेळ देत जा. कारण एका ठराविक वयानंतर त्या ठिकाणी नंतर मग घराची आर्थिक घडी जर कोलमडली
तर ती सावरायला तुमचं वय बरंचसं निघून गेलं असतं. उमेदही त्या ठिकाणी संपलेले असते आणि परिस्थिती अवघड होत जाते. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करून क्रिकेट खेळलं पाहिजे. हा चेंडू सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा बळी. सनीला आला आल्या त्या ठिकाणी परतवून दिलंय तंबूच्या आसऱ्याला. इष्टच्या बागे सागरनं टिपलेला सुंदर झेल आपण पाहिला. हॅट्रिक चान्स वरती आहेत रोहित पोळ. या चेंडूवरती जर त्यांनी हॅट्रिक मिळवली, विकेट मिळवली, या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक होईल. आणि खर तर रोहित पोळ आपल्या हॅट्रिक झाली नाही, होईल. झाली तर तुम्ही शेजारीच बसले होते, परंतु तुमचं लक्ष मैदानापेक्षा मोबाईलमध्ये जास्त होतं. त्यामुळे तुम्हाला थोडीशी आठवण करून द्यायला लागते. मोबाईलमुळं त्या ठिकाणी दीपक भाऊ झाले काय, मोबाईलमुळं माणसं त्या ठिकाणी, मोबाईलमुळं माणसं त्या ठिकाणी जवळ आले असं नाही, माणसं दूरवर जात चाललेत एकमेकापासून. जग जवळ आलं, माणसं दूर गेले, असा असा प्रकार आहे मोबाईलमुळे. हरकत नाही, जास्त काय काळजी करू नका. मोबाईल माझ्याकडे आहे, परंतु माझ्या मोबाईलवरती मी काम करतोय स्कोरिंगचं. त्या मोबाईलचा वापर चांगला केला तर चांगलं कामही त्यातनं निघून जातं. न्यू बॅटर, फलंदाचं नाव कळवा. श्रीकांत न्यू बॅटर. श्रीकांतनं पहिला चेंडू कव्हर्स मध्ये तेच ना, 27 धावा. हा चेंडू खोलो टप्प्याचा खेळलाय तो डीप मिडकडच्या दिशेला. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. खरं तर अनेक गोष्टींची चर्चा ग्रामीण बिग बॅश मध्ये झालेल्या बऱ्याच गोष्टी सुनील सरांच्या माध्यमातून आपल्याला कळत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी पाहत असतो आणि खरं तर त्यातनं शिकण्यासारख्या गोष्टी बऱ्याच असतात. युट्यूबमुळे बऱ्याचशा आपण पाहिलं 2014-15 साली, हो हो, एस्टनचा वेध, बरेचशे आतमध्ये आले होते बॅटर. लेफ्ट पकडून चेंडू निघून गेलाय, फलंदाज बाद. धावफलकावरती धाव आहेत 29 सातगड्याच्या मोबदल्यामध्ये. वन डे स्पेशल संघ खरं तर फार बॅकफूट वरती नक्कीच गेला असं म्हणता येईल. नवीन बॅटर रणजित मैदानावरती आणि कौतुक आहे खरं तर ज्या प्रकारची बॉलिंग या षटकामध्ये टाकली ती रोहित पोळ यांनी. खरं तर आज सकाळी ज्यावेळेस पहिला सामना होता, रोहित यांना कॅप्टन म्हणून टॉससाठी आमंत्रित त्या ठिकाणी आम्ही करत होतो. त्यांच्या टीमच्या संघमालकांनी त्यांना सांगितलं तुम्ही कॅप्टन आहात. त्यांनी सांगितलं की मी टॉस उडवायला कधीच मी कॅप्टन म्हणून जात नाही. आतमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगेल, हँडल करेल, परंतु माझं टॉस बद्दल माझं खूप बॅड लक आहे, मला टॉससाठी पाठवू नका. आणि मग ओंकार साळवे तिकडे टॉससाठी आला कॅप्टन म्हणून. ओंकारनं पहिला सामना टॉस जिंकला, पहिली मॅचही त्यांनी जिंकली. फार अवघड परिस्थिती असताना रोहित पोळ आणि त्याच्या सहकार्यानं, मला वाटतं सागरनं, यांनीच तो डाव सावरला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन बॅटर सांगितलं ना मी, रणजित. नवीन बॅटर, नवीन गोलंदाज ओंकार बनसोडे ओबी. पहिल्या चेंडूवरती खणखणीत फटका, चेंडू सीमापार षटकार. आजच्या दिवसभरातला सामना क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. कराड प्रीमियर लीग केपीएलचं हे 5वं सीझन. पस्तीस धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू त्या ठिकाणी होत आहे. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं श्रेयसनं. श्रेयस पाटील जो स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय. धावांची गरज आहे वन डे स्पेशलला. दुसरा चेंडू, सलग 2 चेंडूवरती 2 घणाघाती षटकार.
अजूनही सामना त्या ठिकाणी 10 इनिंग संपलेला नाही. इथून पुढे श्रेयस आणि श्रीकांत त्या ठिकाणी रणजितनं प्रयत्न केले. धावफलक 80 75 80 प्लस जर नेता आला वन डे स्पेशल अजूनही ह्या टुर्नामेंटमध्ये माघार येण्याची संधी आहे. क्रिकेटमध्ये विशेषतः लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही कधीही त्या ठिकाणी लवकर खचून जाऊ नका. लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला संधी असते. लीग फॉर्मॅटमध्ये तुम्ही नॉकआउट मॅचेसला हारलं की बाहेर, परंतु लीग फॉर्मॅटमध्ये शेवटपर्यंत प्रयत्न केले तर संधी निर्माण होत राहते. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अवांतरच्या सायन धावफलक पुढे जातोय. एका धावेनं धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. 7 फलंदाज जरी बाद झाले असले, एक चांगली झटपट भागीदारी झाली, धावसंख्येला आधार आला, वन डे स्पेशल परत या स्पर्धेमध्ये परतू शकेल. ओंकार बनसोडेचा हा चेंडू यावेळेस परत खेळून दिलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सरळ बाहेर. षटकार 6 धावांसाठी. खर तर मधला बॉल वाईड होता, याचा अर्थ हॅट्रिक षटकार नक्कीच म्हणता येईल श्रेयसचा. धावफलकावर धावा आहेत त्या 48. 7 फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 6 सुरू आहे. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे अजूनही त्या 80-90चा जो मॅजिकल स्कोर आहे तो गाठू शकते वन डे स्पेशल संघ. प्रत्येक चौकार षटकारानंतर अब्दुल भाईंच्या चेहऱ्यावरती मात्र चैतन्य येत आहे. त्यांचा संघ आहे, त्यांच्या साईजचं टी शर्ट उपलब्ध झालेलं आहे, त्यामुळे ते अजून आनंदी आहेत. ओंकार बनसोडे 4 चेंडू टाकले, त्यातला 1 चेंडू वाईड आहे. 3 षटकार खेळले ते मात्र श्रेयस पाटीलनं. आमच्या लाईव्ह टेक्निशियन्सना सुद्धा विनंती करेल, नक्की हे फटके आपण एक वेगळी क्लिप आपण नक्कीच अपलोड कराल श्रेयस पाटीलची. कारण सलग 3 षटकार काय रोज होणारी किंवा प्रत्येक मॅच मध्ये होणारी कामगिरी नाही. अजूनही काही चेंडू बाकी आहेत, पाहूया ती संख्या अजून वाढवेल का, की ओंकार त्याला रोखणार. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू. मला वाटतं चेंडूनं ओंकारचं खरं तर कमबॅकचा हरकत नाही. ओंकारच हा काय बॉलर नाही ज्याला 2-2 3-3 षटकार आले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5-5 षटकार खाणारे बॉलर आपण पाहिलेले आहेत, परंतु तुम्हाला त्यातून एक कमबॅक करता आलं पाहिजे. आदनमधनं तुम्हाला डॉट बॉल फलंदाला रोखता आलं पाहिजे. ते ओंकारनं करून दाखवलं. फुल टॉस चेंडू होता, स्विच हिटचा फटका. धावा नक्कीच काही वाचवलेल्या आहेत आणि त्यावरती 1 धाव येईल. स्क्वेअर लेग पंचांकडे मोठ्या अपेक्षेनं पाहिलं. पाहूया तिसऱ्या पंचांना केला गेलेला कॉल चेंडू वेस्ट लाईन लेवलच्या वरती आहे का, हे सादिक भाई नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून कळवतील. चेंडू डीप होत होता ज्यावेळेस पोझिशन फलंदाची काय होती, फ्रंट फुटला होता, बॅक फुटला होता. फेअर डिलिव्हरी, याचा अर्थ 1 धाव मिळेल. एका धावेन धाव फलक पुढे जाईल. याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत वन डे स्पेशल संघाच्या. षटक क्रमांक 6 चुला असताना 50 धावा. सहकारी टाळ्या वाजवत आहेत. मित्रा उभा राहा, लढत राहा, हेच मला वाटतं ते सांगत राहतील. श्रेयस चांगली बॅटिंग केली या ओव्हरमध्ये. हा चेंडू परत एकदा पुढे टाकला होता, हलक्या हाताने खेळून दिला. एका धावेनं दुसरी धाव पळून पूर्ण केली गेली. तिसरी घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव पळून पूर्ण होत आहे. अजय जगदर यांनी त्याच्या सहकार चौथी घेण्याचा प्रयत्न आणि इथे चौथी पूर्ण होते. चार धावांनी धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती आहेत. 1 धाव खूप होते तुम्हाला पराभूत करण्यासाठी. धावांसाठी मोठी धावा आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय. 7 बाद 54 धावा धावफलकावरती आहेत. चांगला स्कोर आहे. अजून एक 25-30 धावा झाल्या, वन डे स्पेशल संघ परत जोरदार प्रयत्न करेल फिल्डिंग आणि बॉलिंग मध्ये. धनाभाऊच्या चिंताग्रस्त चेहरा आहे. पहिला सामना त्या ठिकाणी पराभूत झालेला, दुसरा सामना आहे. या सामन्यामध्ये सुरुवात फार अडखळत होती. जेमतेम 24-25 धावा होत्या, 7 फलंदाज बाद झाले त्यावेळेस. परंतु श्रेयसनं एका ओव्हरमध्ये परत त्यांना स्वप्न दाखवलेत विजयाची. सामना लगेच ते जिंकले असं नाही, परंतु धावफलक त्यानं 50च्या पुढे नेऊन ठेवलाय 6 ओव्हरमध्ये.
अजय जगधने, पिच क्युरेटर या छत्रपती शिवाजी स्टेडियम च्या पिचवर जेव्हा अजय जगधनेची बोटं फिरतात धावांचा पाऊस पडतो असं आपण नेहमी पाहिलेलं आहे. इथे तो गोलंदाजी मार्कवर आहे, इथे तो बोट फिरवेल बॉलवरती. फुलटा चेंडू डीप मिड विकेटला, फील्ड पाड दाखवली आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार, चौकार 4 धावा. यावेळेस मात्र रणजितच्या बॅटमधून त्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. रणजित आणि श्रेयस या जोडीने धावफलक फार वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 58 धावा धावफलकावरती आहे. आणि जसा धावफलक पुढे पुढे वेगाने चाललाय, वन डे स्पेशल संघ निवांत सावलीला बसलेला उन्हात येऊन उभा राहतोय. हळूहळू एक एक खेळाडू, कारण आशा ही माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला हुरूप देत असते जीवन जगण्याची. ती आशा कुठेतरी या दोन बॅटरनं तयार केले. एकाचं नाव आहे श्रेयस पाटील, दुसऱ्याचं नाव आहे रणजित. अजय जगधनेचा पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. यावेळेस हेलिकॉप्टर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, लॉफ्टेड शॉट. स्वतः ओंकार साळवे संघाचा संघनायक चेंडूच्या मागे येतोय, धावपळ मोठी आणि 2 धावा तो रोखू शकणार नाही. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 60 धावा पूर्ण होत आहेत. मला वाटतं मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. तिकडचे आमचे जे सहकारी आहेत ज्यांनी तो मॅच बॉल आतमध्ये दिला त्यांचं खूप खूप आभार, आपलं कौतुक आहे. आपण मॅच बॉल आतमध्ये दिला त्यामुळे फलंदाजाच्या मनामध्ये शंका राहत नाही. ज्यावेळेस मॅच बॉल आतमध्ये येतो फलंदाज कॉन्फिडन्सनी खेळत असतो. स्विच हिटचा प्रयत्न होता, सरळ बॅटनं धावा येतात मग उलटी का करायची, परंतु हल्लीच्या काळामध्ये तो फॅशन स्ट्रोक झालेला आहे. म्हणजे जसं फॅशनेबल कपडे घातल्याशिवाय माणसाला आनंद वाटत नाही ना, तसा हा फॅशनेबल शॉट खेळल्याशिवाय बॅटरला बरं वाटत नाही. मग त्यावरती धावा येऊ द्या किंवा नाही येऊ द्या, हरकत नाही. 9 चेंडूंचा खेळ बाकी, धावफलकावर धावा आहेत त्या 60. हा चेंडू आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न होता, हो आणि लिंगवले. अजूनही चेंडू, ओ काळजी घ्या तिकडे सजन इंगवले, माफ करा. पहा लागलं तर नाही ना त्यांना जोरात त्या ठिकाणी फौजी. माफ करा, सजन इंगवले सांगितलं त्यांनी. धावफलक आपण पाहतोय 64 धावा. सजन दोघेही भाऊ सेम टू सेम आहेत, त्यामुळे माझ्याकडनं थोडीशी गल्लत झाली, स्कोररची चूक नाही. पुढचा चेंडू अजय, ओ शॉर्ट पिच चेंडूचा फायदा रणजितला उठवता आला नाही, डॉट बॉल. धावफलकावर धावा आहेत त्या 64, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या इनिंग मधला 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला डाव सावरला या जोडीनं. परत एकदा जाग्यावरनच बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू स्कोर कार्ड वरती. 7 षटकांचा खेळ संपलाय. 7 बाद 64 धावा धावफलकावरती आहेत. 9 पेक्षा जास्त सरासरी आहे. सामना क्रमांक 4 आदिमाया स्पोर्ट्स आणि शिवप्रेमी मलकापूर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी सज्ज राहायचंय. जसे हे 6 चेंडू पडतील 2 इनिंगच्या गॅप मध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. आदिमाया कराड संघाचा संघनायक गौरव आणि शिवप्रेमी मलकापूर सूरज पाटील दोन्ही टीमच्या कॅप. दोन्ही एक संघ पहिला सामना पराभूत झालेले आहेत. आदिमायानं पहिला सामना जिंकलेला आहे. शेवटचे 7 चेंडू आता या पहिल्या इनिंग मधले. हा चेंडू सुरेख डॉट बॉल. राहुल उलवान नाना फौजी गोलंदाजी मार्क वरती. त्यांच्याच मालकीचा असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये. 64 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात आपण धावफलकावरती पाहतोय. श्रेयस पाटील ज्या खेळाडूनं खरं तर फार मोठी फटकेबाजी ओंकारच्या षटकामध्ये केली. ओहो
खोलवर टप्पा, अनुभवाचा प्रचंड वापर. इथे पूर्णपणे रोखून जखडून बांधून ठेवलंय नाना फौजींनी फलंदाज श्रेयस पाटीलला. नाना फौजी अतिशय कमी वयामध्ये, वयाच्या 18-19 वर्षी भारतीय सैन्य दलामध्ये ते भरती झाले. त्यानंतर मात्र पूर्ण सेवा करत गेल्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांचा दिमागदार निवृत्ती सोहळा आपण कारवे गावामध्ये पाहिला. मोठी मिरवणूक होती. फुलटॉस चेंडू, मिस टाइम फटका. अजय जगधने फार दूरवर न गेला. औ थोडक्यात प्रयत्न, अजयच्या प्रयत्नाबद्दल 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. शेवटपर्यंत त्याने त्या ठिकाणी प्रयत्न सोडले नाही. हरकत नाही, त्या ठिकाणी चेंडू हातापासून थोडासा लांब गेला, परंतु प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. 2 धावा आणि धावफलक पुढे जाईल. 66 धावा धावफलकावरती आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल हुलवान त्रिनय स्पोर्ट्स कारवेच्या माध्यमातून एक चांगलं काम या परिसरामध्ये खरं तर नाना फौजी करतात. बॅटची एज आणि मोठा फलंदाज बाद केलाय नाना फौजींनी. एस्टेच्या बागे सागरनं सुंदर झेल टिपला. आजच्या दिवसभरामध्ये आपण जर विकेट किपिंगचा जर अभ्यास केला, सागर फार कमी चुका झाल्या, म्हणजे जवळपास 1% ती चूक असेल. 99% क्लिअर कट त्यानं विकेट किपिंग केलेलं आहे. क्लीन कट विकेट किपिंग असं त्या ठिकाणी म्हणता येईल. कौतुक आहे सागरच्या विकेट किपिंगचं. एकदा मला वाटतं पहिल्या की दुसऱ्या कराड प्रीमियर लीगला मी गौरव या कराडमध्ये आलो होतो. आता आज संतोष भाऊ गुप्ता यांच्या हातानं ठीक आहे काही चेंडू सुटले असतील की बऱ्याच सरावात नसतील किंवा अजून काही गोष्टी असतील, परंतु पहिले किंवा दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मी आलतो ना, त्यांच्या विकेट किपिंगची क्लिप आम्हाला बनवायला भाग पडली होती. एवढी जबरदस्त विकेट किपिंग त्यांनी केली होती. सेपरेट क्लिप बनवावी लागली होती. त्यामुळे पाहूया न्यू बॅटर. फलंदाजाचं नाव काय? आकाश. आकाश नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. पहिल्या चेंडूवरती आकाशनं सिंगलनं खातं उघडलं. समोर फुलटॉस आणि चेंडू फिरकावून दिलाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमा पार. फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. नो बॉल. तिसऱ्या पंचांना केलेला कॉल आहे. सर आपण चेक करायचं चेंडू वेस्ट लाईन लेवलच्या वरती होता का, त्यानंतर अजून धावा वाढू शकतात. तिसऱ्या पंचांना केलेला कॉल. सादिक भाई तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. मोमीन सरांनी खरं तर हा नक्कीच कॉल अंपायर कॉल मागितलाय. चेंडू वेस्टलाईन लेवलच्या वरती आहे का, बॉल कृपया आतमध्ये पोहोचण्याचं काम करा तिकडे कुणी असेल तर. फेअर डिलिव्हरी आहे. बॅट्समन बराचसा पुढे येऊन खेळलाय, त्यामुळे बॉल जर तो जागेवर, कारण तुम्हाला सांगेल मी अगोदर आपण स्कोर सांगतो, नंतर त्या मागच्या थोड्याशा टेक्निकल गोष्टी सांगण्याचा आपण प्रयत्न करू. 73 धावा खरं तर फायटिंग स्कोर उभा केलेला आहे तो मात्र वन डे स्पेशल संघानं. रणजित आणि श्रेयसचं खरं तर कौतुक करावं लागेल. अगदी शेवटच्या काही षटकांमध्ये म्हणजे 5 षटकांपर्यंत 20-25 धावा होत्या. म्हणजे तुम्ही विचार करा जवळपास पुढच्या 4 षटकांमध्ये 50च्या आसपास धावा आल्या. पहिल्या 4 षटकामध्ये जेमतेम 25च्या आसपास धावफलक होता. 73 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला आदिमाया स्पोर्ट्स आणि शिवप्रेमी मलकापूर कॅप्टनना विनंती आपण टॉस साठी यायचंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 73-74 धावांची गरज. त्रिनय सुमित संघाला हा सामना जिंकण्यासाठी अविभाऊ काटरे आणि नाना फौजी यांच्या मालकीचा असणारा संघ. कालच्या एक्झिबिशन मॅच मध्ये अविभाऊ काटरे यांची जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. त्यांनी बिन आवाजाचा जो षटकार खेळला तो प्रेक्षकांना फार आवडून गेला. लॉंग ऑफ जयशीला पलीकडच्या एंडकडनं ते बॅटिंग करत होते.
आणि लॉंग ऑफला आवाज न करता चेंडू बॅटच्या टो एंड वरती बसला आणि 6 धावा आल्या. चला हनुमान दादा संगनायक चला. हनुमान दादा चला, कॅप्टन पाठवा. कॅप्टन पाठवा आधी माझ्या स्पोर्टचा. पुढचा कॅप्टन आलाय का? आलेत, मला वाटतं अमित पवार या ठिकाणी आले टॉस साठी. चला चला फिल्डिंग टीम ताबा घ्या मित्रांनो, वन डे स्पेशल आपण मैदानात ताबा घ्या. प्लेयर लिस्ट सेम आहे ना हनुमान दादा तुमची? सेम त्या ठिकाणी प्लेइंग 11 आहे, त्यांची प्लेइंग लिस्ट आहे. गौरव महादर, बरकत शेख, विष्णू जाधव आणि लिंगवले, हनुमंत घाडगे, संदीप पाटील, अमर हरिदास, गिरीश जाधव, मेहबूब शेख, विशाल खबाले, पी के खांडेकर आणि संदेश यादव ही आदिमाया स्पोर्टची सेम त्या ठिकाणी 12 जणांची लिस्ट आहे. दुसऱ्या बाजूने पाहूया शिवप्रेमी मलकापूर, काही बदल त्यांनी केलेले आहेत. सुजित यादवच्या ऐवजी जलाल शेख यांना त्यांनी इन केलेलं आहे. सूरज पाटील, अजय देशमुख, सायराज जाधव, प्रवीण डाळे, किरण कारंडे, प्रसाद पाटील, कल्पेश परमार, वैभव सूर्यवंशी, अमित पवार, संकेत साळुंखे, जलाल शेख, मयूर बाना अशी त्यांची बार. टॉस होतोय, कॅमेरामॅनना विनंती आहे नक्कीच आपण टॉस कव्हर करा. लालाभाई बागवान, चला चला ओ वन डे स्पेशल, चला आतमध्ये कशाची वाट पाहताय? अंपायर आतमध्ये जाऊन उभे राहिले. टॉस जिंकलाय तो शिवप्रेमी मलकापूर संघाचे संघनायक आम्ही, त्यांनी टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. आपण पाहतोय वन डे स्पेशल संघानं बनवल्या त्या 73 धावा, 74 धावांची गरज आहे ती त्रिनय सुमित संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि यानंतर परत एकदा एक सुंदर गोड आवाज आपल्या बरोबर जोडला जाईल. सुनील शेळके आपल्या बरोबर मायक्रोफोन वरती असतील. खूप खूप धन्यवाद दीपक मंडले सर. कराड प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा पहिला दिवस, 5वं पर्व आणि 5व्या पर्वातील ह्या महत्त्वाच्या लढती लीग स्टेजच्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. त्रिनय सुमित वॉरियर्स कराड आणि त्यांच्या विरोधात वन डे स्पेशल असा हा महत्त्वाचा खास सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याचा पहिला डाव संपला, ज्यामध्ये वन डे स्पेशलने अडखळत सुरुवात दिली होती या डावाला. फलंदाजांचा विचार केला तर शेखर पाटील, त्याचबरोबर प्रशील पवार. प्रशील पवार एक मोठं नाव आहे, परंतु इथे त्या नावाप्रमाणे त्याला खेळ करता आला नाही. आजच्या दिवसामध्ये सूरज पाटीलही अयशस्वी ठरला. संदीप सुद्धा खरं तर तिकडे निराश करताना त्याने आपण पाहिलं. जब्बार मुजावरकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. चौकाराने त्यांनी सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर टाइमलाईन पाहिली तर जवळजवळ 5 चेंडू निर्धाव खेळले होते, एका चेंडूवर 1 धाव आली होती, त्यामुळे त्यालाही चांगले योगदान देता आलं नाही. श्रेयश पाटील हा एक फलंदाज असा राहिला की ज्याच्या फलंदाजीच्या जोरावर धावफलक पुढे गेलं. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार त्याने दाखवले होते. त्याचबरोबर
इतर फलंदाजांचा विचार केला तर रणजित दाऊंडीड ऑर्डर 9व्या क्रमांकावर आले होते, त्यानेही चांगली फलंदाजी दाखवली आणि त्याचमुळे फिनिशिंग टच चांगला मिळाला या डावाला. 73 बनल्या, 74 धावांचं लक्ष्य बनवायचंय सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये त्रिणय सुमित वॉरियर्स या संघाला. त्रिणय वॉरियर्सचा विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ कर्णधार संघनायक ओमकार साळवे हा फलंदाज आपण बघतो, तर नॉस्ट्रागिंगला संग्राम पाटील या फलंदाजाला आपल्याला पाहायला मिळत आहे. या फलंदाजाला आपण बघत आहोत. सामना सुरू. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करतायत, पहिला चेंडू चांगलं नियंत्रण, इथे प्रिसिजन लेवल चांगली आहे. गोलंदाजाची एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव जोखमीची आहे असं आपल्याला प्रत्येकाला वाटत होतं, तितक्याच क्षेत्ररक्षकाने खरं तर चूक केली. बघा, क्रिकेट खेळत असताना प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2-2, 3-3 धावा मिळतील असं नाही, परंतु पहिली धाव ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त वेगाने कंप्लीट करता त्यावेळेस दुसरी धाव पूर्ण करण्याची संधी तुमच्यावर येते. क्षेत्ररक्षकावर दबाव निर्माण होतो आणि क्षेत्ररक्षक चुका करतो. तसंच काय मैदानाच्या आतमध्ये घडलं. ड्रायव्हिंग लेन पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळतायत. थोडा झेल स्टायलिश करण्याच्या नादामध्ये हा झेल सुटला आहे की काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येईल, कारण चेंडू अगदी मला असं वाटतं या क्षेत्ररक्षकापर्यंत सरळ पोहोचला होता, परंतु झेल घेऊन त्यानंतर डायव्हिंग एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न कदाचित क्षेत्ररक्षकाच्या वतीने केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे श्रेयश पाटील होते, यांनी फलंदाजी अत्यंत चांगली केली होती. महत्वाच्या फलंदाजाचं झेल इथे खर तर सुटलेला आहे. पाहायचं या झेलाचे काय प्रतिसाद इन फ्युचर पडतील या डावावर या सामन्यामध्ये. शाहिद मोमीन सर काही डील्स करून दाखवतात की फटका कशा पद्धतीने सजवणं गरजेचं होतं. क्रिकेट चालू असताना या सगळ्यांच्या अंगामध्ये येतं. यावेळेस इथे आपण बघतो बॅकफुटला असताना डिफेन्स करण्याचा प्रयत्न संग्रामचा, तो फसला होता. मागच्या बाजूने चेंडू जातोय, इथे हलकीशी कडा लागली होती. चेंडू बॅटचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला होता. कमी गतीने टाकलेला चेंडू, त्याचमुळे फटका खेळल्यानंतर अधिकची गती तिकडे मिळाली नाही चेंडूवर. क्षेत्ररक्षक उपस्थित होते, चेंडू अडवला, फेकी झाली, एकदा मिळाली. गोलंदाज आपण विचार केला तर रणजित आहेत गोलंदाजीसाठी, ओमकार आणि त्याचबरोबर संग्राम हे फलंदाज. अप ड्राईव्हचा चांगला फटका फुल टॉस मध्ये कन्वर्ट करत असताना खेळला गेला होता. यॉर्करचा चांगला वापर करतायत. बघा, एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे इतर कोणतेही ऑप्शन जरी असेल तर त्यातून एक महत्वाचा भेदक ऑप्शन म्हणून ब्रह्मास्त्र म्हणून यॉर्करचा वापर करण्याचा निर्णय गोलंदाज घेतात. प्रत्येक चेंडूवर यॉर्कर टाकायचा असा प्रयत्न गोलंदाजाचा नसतो. इन बिटवीन स्टॉक बॉल म्हणूनही काही गोलंदाज यॉर्करचा वापर करतात, परंतु त्याही चेंडूवर चांगल्या पद्धतीचा फटका खेळला होता फलंदाज ओमकारने. आणखी एक लोअर फुल टॉस, इथे एक क्षेत्ररक्षण चांगलं आहे. थोडी अतिरिक्त घाई क्षेत्ररक्षकाच्या वतीने होते. चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर कोणत्या एंडला थ्रो फेकायचंय या सगळ्या गोष्टी क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये असतात आणि त्याचमुळे थोडी अतिरिक्त घाई क्षेत्ररक्षकाच्या वतीने झाली आणि इथे ही एक धाव आरामशीरित्या पूर्ण करण्यामध्ये यश मिळतं फलंदाज ओमकार आणि त्याचबरोबर संग्राम यांना. एका धाब्याने धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर. या डावामध्ये एकूण बनवायचे धावा 74. चांगलं क्रिकेट आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये आपण कराड प्रीमियर लीगच्या या 20-25च्या पहिल्या दिवसामध्ये अनुभवलेलं आहे. शॉट ऑफ गुड लेंथ उजव्या यष्टीच्या बाहेर, यावेळेस फटका अप्रतिम आहे. पॉइंट आणि त्याचबरोबर कव्हरच्या मधून स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा स्क्वेअर ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका फलंदाज संग्रामचा. हा प्रहार चौकार. बॅकफुटला उभे होते. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आला उजव्या यष्टीच्या बाहेरचा. आर्म एक्सटेन्शन चांगल्या पद्धतीने झालं, हात खोलण्याची संधी मिळाली आणि वेट अगोदरच बॅकफुटला असल्यामुळे ताकद तिकडे झोकता आली या फटक्यामध्ये फलंदाज संग्रामला. ज्या पद्धतीची शरीरयष्टी या फलंदाजाकडे, चेंडूपाईचा योग्य संपर्क आणला तर मात्र कोणतेही असं ग्राउंड नसेल की जे क्लिअर करू शकत नाही हा फलंदाज. परंतु इथे अलॉंग दी कार्पेट फटका खेळला होता. दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये गॅप जो आहे तो योग्य रीतीने भेदला होता. धावफलकाकडे पहिल्या षटकानंतर जर आपली नजर गेली तर एकूण धावा 11 बनलेले आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन ही तुमच्याकडे असावी फलंदाजी करताना, असं प्रत्येक कर्णधाराला वाटतं आणि तीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये राहुल हुलवान फौजी अर्थात नाना फौजी त्याचबरोबर अभिजी याने कशी राखता येईल याकडे लक्ष देत असताना सलामीची जोडी, एक उजव्या हाताचा फलंदाज संग्राम याला अप दी ऑर्डर, टॉप ऑफ दी ऑर्डर त्यांनी प्रमोट केले आणि ओमकार साळवे जेन्युइन ओपनर प्लेयर आहे, सलामीवीर आहे. या सलामीवीराला तुम्ही
अशा पद्धतीने जर वारंवार संधी द्याल तर हे तुमच्या अंगलट येऊ शकतं. जिकडे एक धाव अपेक्षित होती तिकडे अधिकच्या 3 धावा मिळाल्या. चौकार मिळतोय फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला. आउटफील्ड थोडीशी तिकडे रफ आहे त्या बाजूने, त्याचमुळे चेंडूचा जो प्रवास अपेक्षित असतो खेळाडूला त्या पद्धतीने न होता कधी कधी चेंडू अचानक खाली राहतो, तर कधी कधी चेंडू अचानक उसळतो. थोडा डायव्हर्ट झाला होता चेंडू तिकडे, त्यामुळे चौकार आला. एका दिवसामध्ये 4 टीम्स खेळत असताना आपण बघतो प्रत्येक संघाला पुन्हा संधी आहे, हे महत्वाचं. मोठा फटका खेळण्याचा निर्धार केलेला आहे. ड्रिल करून दाखवतायत की शॉर्ट सिलेक्शन चुकलं, कारण जिकडे आपण ऑफसाईडला एखादा ऑफ ड्राईव्ह खेळू शकत होतो तिकडे ऑनसाईड टार्गेट करण्याचा प्रयत्न पर्पजफुली केला. डिलिबरेटली प्लेड बाय बॅटर ओमकार साल्वे. दिस इज अ डॉट बॉल वन्स अगेन. बॉलर गेटिंग रेडी. संदीप. This time hooks it, fieldsman available on the leg slip cordon. Just one single available, nothing more than that. एकच धाव इकडे मिळते, यापेक्षा अधिक काही नसेल. धावफलक याचमुळे पुढे गेलं. एकूण धावा आहेत 16. जी आक्रमक सुरुवात हवी असते ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले खेळता आणि विशेषत्वाने धावफलकाकडे तुमची नजर असते की धावफलक 12-13चा रिक्वायर्ड रन रेट आहे, 14-15चा आहे, त्यावेळेस तुम्ही आक्रमकतेने खेळता. परंतु इथे थोड्या कम्फर्ट झोन मध्ये आहे फलंदाजी करणारा संघ, कारण एकूण 8 षटकांमध्ये त्यांना धावा बनवायचे 74. जवळजवळ 9-9.25 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायचे, त्यामुळे अधिकची आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला जात नाही. या अगोदर आपण चर्चा करत होतो की क्रिकेट हा खेळ परिस्थितीशी निगडीत आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती असते त्या पद्धतीने तुम्हाला डिसिजन मेकिंग करता आली पाहिजे आणि त्या डिसिजन मेकिंग मध्ये देर शुड बी फ्लेक्झिबिलिटी व्हाईल मेकिंग डिसिजन्स. लवचिकता असली पाहिजे तुमच्या डिसिजन मेकिंग मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला जातोय. दबाव तंत्र आतापर्यंत यशस्वी राहिलेलं आहे फलंदाज ओमकार साळवेचं, परंतु हे जोखमीचं सुद्धा आहे. त्याची दुसरी बाजू जर आपण पाहिली, क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं, चांगली फेक आली, तर एका धावेच्या मोहापायी मोठ्या फलंदाजाला खेळाडू कक्षाकडे कदाचित परतावं लागू शकतं. क्रिकेटने हे असे प्रसंग अनेकदा आपल्याला दाखवलेले आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर संग्राम. अकुटप्याचा चेंडू यावेळेस पंच करतायत. अत्यंत चांगल्या ताकदीचा वापर इथे केलेला आहे. अंतिम क्षणाला आपण बघितलं की मनगटामध्ये ताकद ट्रान्सफर करत असताना फटका खेळला गेलेला आहे फलंदाजाच्या वतीने. शॉट वाईड अँड पनिश्ड. इथे चौकार आला, त्यामुळे 2 षटक संपतायत आणि 2 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहिलं तर ते 22 पर्यंत जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक्झॅक्टली 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा बरोबर 11 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत गोलंदाज संदीपने, आणि 11 धावा इथे बनवलेल्या आहेत त्या म्हणजेच फलंदाज ओमकार आणि संग्रामने. तिसरं षटक सुरू करण्यासाठी गोलंदाज इथे गोलंदाजीच्या मार्गावर तयार होत असलेला आपण बघतो. श्रेष पाटील गोलंदाजीसाठी पाचारित केले गेलेले आहेत. स्ट्रायकिंग यांना बॅटर ओमकार साळवे. हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस फटका बघा आणि बघत राहा, कारण अधिक गतीने चेंडू बॉडी लाईनच्या दिशेने येत होता. हे इथे ओळखलं फार लवकर, लेंथ फार लवकर जज केली. हॉरिझॉन्टल बॅट शॉट खेळला. फटका पॉवरफुल. हा पूल ठरतोय पॉवरफुल. षटकार खेचून मारलं होतं. बॅकफुटला असताना खेळला गेलेला फटका. या पद्धतीचा फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे अधिकचा वेळ हवा असतो.
सगळ्यात महत्वाची गोष्ट, चेंडू बॉडी लाईन मध्ये असतो. अधिकच्या वेगाने आला तर तुमचं काम तमाम होऊ शकतं एक फलंदाज म्हणून. परंतु या सगळ्या आव्हानांना व्यवस्थितरित्या उत्तर देत असताना हा फटका खेळला होता फलंदाज ओमकार साळवेने षटकाराला. यावेळेस समोर ठेवलंय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का, हा फार मोठा प्रश्न. क्षेत्ररक्षक पोहोचले, नुसते पोहोचले नाही तर इथे झेल सुद्धा कन्वर्ट झालेला आहे. रणजित तिकडे उपस्थित होते. रणजितने यावेळेस चांगला झेल टिपला आणि याचबरोबर फलंदाज ओमकार साळवे अर्थात आप्पा बाद झालेले आहेत. फार लहान वयात त्यांना आप्पा हे नामकरण मिळालं आणि तिथून पुढे प्रत्येक जण आप्पा म्हणून त्यांना संबोधू लागला. वय कमी आहे ओमकार साळवे यांचं. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. श्रेयसच्या वतीने गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर षटकार आला, धावफलक त्या षटकारानिशी पुढे गेलेलं आपण पाहिलं. एकूण धावा 28 अर्थात 28. मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडतं याकडे करड्या नजरेने बघतायत आमचे आयोजक. एखाद्या संघाचा ज्यावेळेस तुम्ही भाग असता त्यावेळेस ती उत्सुकता वेगळी असते किंवा ती आक्रमकताही वेगळी असते, नुसती उत्सुकता नाही. कारण एखादा सामना जिंकल्यानंतरचा आनंद हा शब्दात वर्णन न करणारा असतो. क्रिकेट असो वा इतर कोणताही खेळ असो, विजयाचा आनंदही त्यातून तुम्हाला मिळतो. पराभवाचं शल्य पचवण्याची ताकद सुद्धा देतो खेळ आपल्याला. यावेळेचा फटका बघा आणि बघत राहा. पुन्हा पुन्हा तो तुम्हाला बघावासा वाटेल. कारण मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आपल्या उपस्थितीची दखल प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजासहित सगळ्यांना घेण्यासाठी भाग पाडलेला आहे. फलंदाज रोहितने प्रभाच्या विरुद्ध दिशेने जात असताना पहिल्या चेंडूला धाडलेला आहे. इथे डिपिच पॉइंट रिजन सीमारेषेच्या वरून षटकार. षटकाराने सुरुवात मिळते. रोहित पोळ यांना षटकाराने धावफलक पुढे जातं. 34 ऑन द बोर्ड. बॅकफुटला होते तिथून ऑन द राईज खेळत आहेत. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. चेंडू अडवला, फेकी झाली. धावा योग्य रीतीने कशा बनवाव्यात हे काही फलंदाजांना ज्ञात असतं. फक्त आक्रमणाकडे ते वळत नाही. बघा एक मोठा फटका खेळला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिलं. खरं तर हा चेंडू सुद्धा उजबेष्टीच्या बाहेरचा होता. शॉर्ट ऑफ गुडलेनचा उसळी घेणारा होता. बॅकफुटला असताना पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळू शकत होते, परंतु नियंत्रणाच्या बाहेरचा फटका न खेळता नियंत्रित फटका खेळले होते फलंदाज रोहित. ज्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत, त्याचमुळे लेदर टच आपल्याला या फलंदाजाच्या फलंदाजीमधून अनुभवायला मिळतो. प्रशील पवार सारखा खेळाडू आपण बघतो की वन डे स्पेशलच्या वतीने खेळताना त्यालाही लेदरचा अनुभव आहे, परंतु तो योग्य रीतीने वापरता आला नव्हता. अनुभव हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आहे असं म्हणतात. मरीन लाईनचा पोलीस जिमखाना आपण मरीन लाईनचा पोलीस जिमखाना आणि त्याद्वारे खेळत असताना आपण रोहित पोळ यांना बघता. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये ते रत आहेत. उंची चांगली आहे फलंदाजाकडे. फलंदाज म्हणून तुमच्याकडे उंची असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याचं चांगलं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवतात. MCA संलग्न असताना लेवल 1 इथे पास आउट केलेली आहे पंच म्हणून रोहित पोल यांनी, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. ज्ञानाच्या कक्षा अनेक आहेत, अनेक ठिकाणी त्या रुंदावलेल्या आहेत. तुम्ही जिकडे बघाल तिकडे एक नवीन क्षेत्र तुमची वाट बघतं, परंतु त्यासाठी तुम्ही किती हौशी आहात, तुम्ही काय विचार करता याला फार मोठं महत्व आहे. कधी कधी एकच असं व्यक्तिमत्व आपण बघतो ज्याची अनेक क्षेत्रामध्ये पकड असते. नेतृत्व असेल, कर्तृत्व असेल, दातृत्व असेल, या सगळ्या बाबतींमध्ये काही काही व्यक्तिमत्व समोर असतात. चर्चा आपली चालू राहील. मैदानाच्या आतमध्ये चौथं षटक सुरू करण्यासाठी गोलंदाज सनी राठोडचा वापर होत आहे.
डिफेन्सिव्ह अप्रोच मैदानाच्या आतमध्ये रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. गेम अवेअरनेस चांगला आहे. काही चेंडूंसाठी आक्रमकता रोहित पोळने ठेवली आहे. आता काही चेंडूंसाठी इथे जबाबदारी स्वीकारण्यासाठी इथे खरं तर स्ट्रायकिंग एंड दिलेले आहे संग्राम पाटील यांच्याकडे. या पद्धतीने जबाबदारीचं विभाजन तुम्हाला करता आलं पाहिजे. कोणती मोठी स्पर्धा असेल तर तिथे जबाबदारीचं विभाजन महत्वाचं ठरतं. याच मैदानावर अनेक स्पर्धा इथे संपन्न होत असतात. कराड प्रीमियर लीग सुरू आहे. 38 धावा धावपलकर जोडलेले आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका इथे राहुलजी हुलवान फौजी यांच्या वतीने एक मोठी स्पर्धा आयोजित केली जाते. त्याचबरोबर लालाजी बागवान साहेब यांच्या वतीने एका स्पर्धेचं आयोजन होत असतं. त्यामुळे हे जे क्रीडा संकुल आहे हे क्रीडा संकुल नेहमी खेळाडूने गजबजलेलं असतं. आज पहाटे मला असं वाटतं 5च्या सुमारास इथे दाखल झालो होतो. समोरच्या दिशेने फटका सजवलेला आहे विथ दी ट्रेमंडस पॉवर. काय फटका आहे. कॉपी बुक स्टाईलने खेळले. बॉटम एंडच्या ताकदीचा इथेही वापर केला. जिकडे उभे होते तिकडून खडे खडे खेळले. स्टँड अँड डिस्पॅच ऑल द वे फॉर सिक्सर. षटकार. आणि हे क्रीडा संकुल जर तुम्ही पाहिलं तर रात्रीच्या 11 11:30 पर्यंत सुद्धा काही ऍथलीट इकडे उपलब्ध असतात. पहाटे फार लवकर म्हणजे आज सकाळी मी 5 वाजता आलो होतो तेव्हाही हे मैदान बऱ्याच अंगाने भरलेलं होतं. बऱ्याच ठिकाणी कवायती सुरू होत्या. बऱ्याच ठिकाणी प्रॅक्टिस सेशन सुरू होते. वॉर्मअप सुरू होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे सफल ठरलेला आहे. महत्वाच्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावा धावपलकाला पुढे घेऊन जातील. एकूण धावांचा विचार केला तर त्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 47 अर्थात 47 पर्यंत. बनवायचे धावा अगदी त्या आकड्याच्या ऑपोजिटच्या अर्थात 74 बनवायचे. षटक क्रमांक 4 सुरू आहे. चांगले खेळले ते दोन्ही फलंदाज. आत्मविश्वास दिसतो फलंदाजीमध्ये झळकतो. बघा कम्फर्टेबल आहेत. कोणतीही घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये नाही. याचं कारण असं महत्वाचं आहे की जर आपण आस्किंग रन रेटचा विचार केला तर ऑन एन ॲव्हरेज ऑफ 9 रन्स पर ओव्हर इनिशियल रन रेट होता. आणि आतापर्यंत जर विचार केला तर 4थ्या षटकामध्ये आपण आहोत. धावा आवश्यक रणगतीपेक्षा फार पुढे निघून गेलेले आहेत. त्यामुळे आता फलंदाजांना कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही, खळबळजनक क्रिकेट खेळायचं नाही. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करण्याचा निर्णय फलंदाज घेत आहेत. इथे फटका बघा पुलचा. थोडा मिसटायमिंग झालाय असं वाटत आहे परंतु अंतिमतः क्षेत्ररक्षकाला उंच उडी घेण्यासाठी इथे हा फटका भाग पाडतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवू शकला नाही. त्याच्या डोक्यावरून चेंडू अधिक उंचीने निघून गेला. या षटकातील आलेला हा दुसरा मॅसिव्ह हिट. दुसरा षटकार. या षटकारानिशी 4 षटकं संपतायत आणि 74 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना एकूण धावा आतापर्यंत पाहिल्या तर बनलेल्या आहेत 54. उर्वरित 4 षटकांचा खेळ म्हणजे 24 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण सोपं बनलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अर्थात त्रिनय सुमित वॉरियर्स या संघासाठी इथून पुढे बनलेलं आपण बघतो. समालोचन कक्षामध्ये मित्रांनो पुन्हा एकदा बदल करण्याची वेळ झालेली आहे. या समालोचन कक्षामधून पुन्हा एकदा या परिसरातील अत्यंत दिग्गज नामवंत गुणवंत समालोचक दीपक मंडले सर यांच्या आवाजात उर्वरित 4 षटकं. धन्यवाद सुनील सर. तोडफोड बॅटिंग दोन्ही एंड कडनं सुरू आहे. संग्राम आणि रोहित पोळ या दोघांमध्येही 10 चेंडूमध्ये 26 धावांची भागीदारी झालेली आहे. विशेषतः रोहित पोळ यांनी फार लांबवरचे कडकडीत षटकार खेचलेले आहेत. साजिदभाई राजापूरकर यांच्या माध्यमातून नक्कीच सादिक राजापूरकर सर यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला जी माहिती भेटली ती फार सुंदर आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. श्रीकांत. षटक क्रमांक तो 5वं घेऊन येतोय या इनिंगचं. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळायचा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय तो श्रेयस पाटील. त्यावरती 1 धाव दोन्ही बॅटर पळून पूर्ण करतायत. 55 धावा धावफलकावरती. शेवटचे 23 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे.
त्रिनय सुमितला या स्पर्धेमध्ये दुसरा विजय नोंदवण्यासाठी. खोलवर टप्प्यात चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येत आहेत, त्यावरती केवळ सिंगल मिळेल. आणि खरं तर सादिक भाईंकडनं जी माहिती दिली ती फार सुंदर आहे. आपण पाहतोय रोहित पोळ हे नक्कीच मुंबई पोलीस दलामध्ये त्यांची लेदर बॉलची जी टीम आहे त्याच्याकडनं ते खेळत असतात. हा चेंडू ऑफ टर्मच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल. आणि त्याचबरोबर नुकतीच त्यांनी लेवल 1 नो बॉल आहे, नो बॉल साइड लाईन बहुतेक त्या ठिकाणी कट झाली असावी किंवा तिकडे पायाचा स्पर्श झाला असावा. फ्री हिट होती परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू. आणि MCA ची लेवल 1 ची अंपायरिंगची एक्झाम सुद्धा रोहित पोळ यांनी पास केलेली आहे. भविष्य काळामध्ये अंपायरिंग मध्ये सुद्धा मोठं काम करताना त्यांना आपण पाहू शकू. यावेळेस परत एकदा चेंडू स्लॉट मध्ये आला, अगदी त्यांच्या रडार मध्ये आला आणि तो पाठवून दिला सरळ सीमा पार, षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावफलक पुढे जातोय. 26 धावांवर नाबाद रोहित खेळतायत. 18 धावांवरती नाबाद संग्राम खेळतायत. 35 धावांची भागीदारी झाली आहे. टीमचा स्कोर आहे तो 1-63. षटक क्रमांक 5 मैदानात सुरू आहे. शेवटचे 20 चेंडू, 11 धावांची गरज आहे. बॅटची एज चेंडू घेतोय, जातोय तो थर्ड मॅन शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. सनी तिकडे चेंडू अडवेल तोपर्यंत सिंगल केवळ मिळेल. 1 धावेन धावफलक पुढे आहे. मनोहर काल सुंदर अंपायरिंगचं काम केलं. उद्या ही सर्व मंडळी खेळताना दिसतील. आज बरेच खेळाडू खेळलेत. उद्या सुद्धा 4 संघ मैदानावरती येतील बी गटामधले. खोलो टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी सरळ ऑफ साईडला खेळून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेनं, ज्यावरती केवळ 1 धाव मिळेल. 1 धावेन धावफलक पुढे जातोय. 65 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. त्रिनय सुमित संघानं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी चांगला विजय मिळवला. या सामन्यामध्ये सुद्धा त्यांचं नक्कीच शिक्कामोर्तब केवळ विजयावरती होणं बाकी आहे. क्रिकेट मित्र परिवार कराड आयोजित कराड प्रीमियर लीगचा हा 5वं पर्व आहे, 5वं वर्ष आहे. आणि 8 टीम्स मध्ये कराडमधील 100 पेक्षा जास्त संघांना खेळाडूंना विभागलं गेलं 8 संघामध्ये. आणि हे सर्व खेळाडू आपलं कौशल्य कराड तालुक्यातील दाखवत आहेत. गोलंदाजी मार्कवरती संदीप. स्ट्राईक एंडला संग्राम. सलामीला गेले होते संग्राम. बॉलिंग मध्ये चांगली कामगिरी केली. बॅटिंग मध्ये सुद्धा सलामीला जात आतापर्यंत खेळपट्टीवरती तळ ठुकून उभे आहेत संग्राम. 9 चेंडूचा सामना करत 19 धावांवरती नाबाद खेळतात. हा चेंडू ठिकाणी कट केलाय. डीप पॉइंट फिल्डर चेंडूच्या मागे येतो, त्यावरती सिंगल मिळते. 1 धावेन धावफलक पुढे जाईल. 66 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस टाकला चेंडू. 1 धाव तर पडून पूर्ण केली. दुसऱ्या धावेची संधी आहे आणि हे दोन्ही बॅटर हुशार आहेत. त्यांना दुसऱ्या धावेची संधी ते सोडणार नाहीत. 2 धाव पडून पूर्ण होत आहेत. रोहित खेळतायत 13 चेंडू 29 धावांवर. पाव्या षटकारानं हा सामना संपवतायत का? 16 चेंडू 6 धावांची गरज आहे. हा चेंडू डावेटीच्या बराचसा बाहेर, वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. केवळ 5 धावांची आता गरज आहे. वन डे स्पेशल संघ नक्कीच आज पराभवावरती मोठी विवंचना करावी लागेल. मोठ्या ठिकाणी चर्चा होईल, कारण हा सलग दुसरा पराभवाच्या ते जवळपास आहेत. आणि यावेळेस पोलिसी खाक्या दाखवत फार लांबवरचा खेळलेला फटका रोहित यांनी सामना संपवलाय, मॅच संपवले. 15 चेंडू बाकी ठेवत हा विजय साकार केलाय. चला